की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। वल्लभ जय गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। गाइए जोर से। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदन जय ब्रज जन रंजन। जय जय यशोदा नंदन जय ब्रज जन रंजन। जय यशोदा नंदन जय ब्रज जन। जय यमुना तीरवनचारी। जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। जय गाइए बातें मत कीजिए। कुंज बिहारी। जय जय यमुना तीर वनचारी। जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। जय
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Mana Mana Dorat Mana. Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Jaya Radha Damodar, Radha Damodar, Radha Damodar, Shri Radhe. Jaya Gauranitai, Jaya Gauranitai, Gauranitai, Jaya Gauranitai. Jaya Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jaya Krishna Balaram. Prabhupada, 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 Jai Prabhupada. Nitai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Gaura Hari Bol. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Gaur Hari Bol. Shri Harinama Sankirtan Mahayagya Ki Jai, Srila Prabhupada Ki Jai, Shri Shri Radha Damodar Ki Jai, Samaveta Gaura Bhakta Vrinda Ki Jai, Granthara Srimad Bhagavata Mahapurana Ki Jai, Nitai Gaura Premanande. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya.
नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयं बुधिरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या प्रातःकालीन श्रीमद भागवत कक्षेमध्ये। हा जन्माष्टमीचा उत्सव तसा 16 आणि 17 तारखेला आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी 15, 16 आणि 17। पण त्याआधी असे बरेच उत्सव जे आहेत आणि त्या उत्सवांपैकी एक झुलन यात्रा येत्या एकादशीपासून मंगळवारी प्रारंभ होईल। पवित्रोपान एकादशी किंवा पवित्रोपन्ना एकादशीपासून 5 दिवस जी झुलन यात्रा प्रारंभ होईल आणि ज्या दिवशी झुलन यात्रा संपेल किंवा जो संपन्न होईल झुलन यात्रा 5वा दिवस, तो दिवस पौर्णिमा आहे, श्रावण पौर्णिमा। आणि तोच दिवस बलरामजींचा आविर्भाव दिवस देखील आहे किंवा बलराम जयंती, ज्या दिवशी बलरामजी देखील बडे भाई किंवा दाऊजी म्हणजे काका, दाऊजी अवतरित झाले आणि भगवंत अवतरित झाले। कृष्ण अवतार घेण्याची तयारी कशी चालली ते पाहण्यासाठी किंवा संपूर्ण कृष्ण भावनाभावित वातावरण तयार करण्यासाठी। आणि जसं बलराम नावातच अर्थ आहे बल आणि राम, जे सर्वांना बल देणारे आहेत, आध्यात्मिक बल देणारे आहेत आणि त्यांचंच नाव हलधर आहे, जे सर्वांच्या जीवनामध्ये असलेले आध्यात्मिक कष्ट त्याचं हल करणारे आहेत, हलधर। आणि भगवंतांची बघा किती सेवा बलरामजी करतात। फक्त शांत रस, दास्य रस, वात्सल्य रस किंवा माधुर्य रस ते तर आहेतच, पण भगवंत प्रकट होणार देवकीच्या गर्भामध्ये हे सुद्धा तिथलं वातावरण चेक करण्यासाठी पहिला बलरामजी देवकीच्या गर्भात प्रकट झाले। आता भगवंतांच्या योजनेनुसार बलरामजी रोहिणीचे पुत्र म्हणून अवतरित होणार होते, पण आता त्यांना देवकीच्या गर्भामध्ये पाठवून नंतर देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये पाठवायची काय आवश्यकता होती? डायरेक्ट रोहिणीच्या गर्भातूनच आले असते की नाही? बलरामजी पहिला ती तयारी बघण्यासाठी आले गर्भामध्ये सुद्धा, की भगवंत अवतरित होण्यासाठी तयारी किंवा वातावरण। तर आचार्य याच्यावरती विशेष अशी दर्शन किंवा सिद्धांत कोणकोणत्या रसामध्ये बलरामजी सेवा करतात याचं वर्णन प्रत्येक रसामध्ये, शांत रस, मग दास्य रस, मग वात्सल्य रस, साख्य रस आणि माधुर्य रस। भगवंतांचे मित्र, भगवंतांचे पालक, भगवंतांची सखी, सर्व रूपामध्ये बलरामजी सेवा करतात। आणि त्याचबरोबर त्याच दिवशी
सोलापूरमध्ये प्रसिद्ध मार्कंडेय रथोत्सव पण आहे. पण मार्कंडेय रथोत्सव आपण का करतो, किंवा मार्कंडेय कोण होते, किंवा मार्कंडेयांची भक्ती काय होती माहिती. मी आजच एका भक्तांबरोबर चर्चा करत म्हटलं, प्रभूजी मार्कंडेय रथोत्सवला आपण जाता, का जाता माहित आहे का? नाही, सगळे जातात म्हणून जातो. मार्कंडेय कोण होते? होते एक भक्त होते मार्कंडेय. आणि श्रावण मास आणि मार्कंडेय ऋषी या दोघांचा एक घनिष्ठ संबंध आहे. आणि म्हणून श्रावण मासामध्येच मार्कंडेय रथ, श्रावण मासामध्येच भगवान शिवजींची भक्ती देखील वर्णन करण्यात आलेली आहे. आता जे आपण पाहत असतो, जे सगळे 11 महिने पाप करणारे लोक किंवा 11 महिने मांसाहार करणारे, आणि त्यामध्ये सुद्धा त्यांची कॅटेगरी आहे, स्पेशल कॅटेगरीमध्ये येतात काही लोक. आम्ही बाहेर खातो, घरात खात नाही. मंगळवारी खात नाही, बुधवारी खातो. सोमवारी चालत नाही, रविवारी चालतंय. घरात बनवतो, खरं आम्ही खात नाही. अशी वेगळी वेगळी कॅटेगरी आहे सर्वांची. पण भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, जो प्राणी विकणारा, जिवंत प्राणी, त्या प्राण्याला विकत घेणारा, तो प्राण्याची हत्या किंवा प्राणीला कापणारा, त्याचं मांस विकणारा, त्याचं मांस खरेदी करणारा, मांस शिजवणारा आणि मांस खाणारा, सगळ्यांना समान पाप आहे. आपण असं म्हणून चालत नाही की बा मी तर खात नाही, मी तर बनवून दिलं, मी तर फक्त आणून दिलं. नाही, प्रत्येकाला समान पाप आहे. कारण का त्या निर्जीव किंवा जो सजीव निर्दोष प्राणी जो आहे त्याची हत्येचं फळ सर्वांना समान आहे. त्यामुळे फक्त श्रावणामध्ये अगदी शुद्ध भक्ती आणि श्रावणामध्ये भावभक्ती प्रकट करणारा फक्त 1 महिना आहे. मी दररोज सकाळी ऑब्झर्व करत असतो, 6 ते 7च्या काळात दररोज पिक्चरची गाणी असतात, पण श्रावणामध्ये सगळी भक्तिगीतं चालू असतात जोर जोरात, सगळीकडून आरत्यांचे आवाज आणि विठ्ठलाची आरती, त्यानंतर शिवजींची आरती, आणि सगळे अगदी. जर असंच जर 12 महिने जर झालं तर मग भौतिक जगत सुद्धा वैकुंठामध्ये रूपांतर होऊ शकतं. पण ते होणार नाही, कारण का कुणाची इच्छा नाही आहे. 1 महिना कसं तरी, जसं काउंटडाऊन चालू असते, 28, 27, 25, 24, कधी एकदा श्रावण संपतो आणि कधी आम्ही दुकानात पोचतो खायसाठी. तर हाच श्रावण मास आणि शिवजी आणि मार्कंडेयांचा संवाद, आणि याच श्रावण मासामध्ये शिवजींचा आणि जो मार्कंडेय ऋषींचा संवाद झाला, आणि शिवजींनी मार्कंडेय ऋषींना आशीर्वाद दिला तो या श्रावण महिन्यात. आणि म्हणून शिवजी आणि मार्कंडेयांचा घनिष्ठ संबंध या श्रावण मासामध्ये. फक्त मार्कंडेयांवरती जर कथा करायची म्हटली तर 7 दिवस भागवत कथा होऊ शकते. मार्कंडेय आणि शिवजी यांचा संवाद, मार्कंडेयनी नारायणांची केलेली स्तुती, आणि त्यानंतर मार्कंडेयची भगवान शिवजींनी केलेली स्तुती. भागवतचा 12 स्कंद 8वा अध्याय 12वा स्कंद, जो सगळ्यात शेवटचा स्कंद आहे 12वा. 8व्या अध्यायामध्ये सगळ्यात पहिला मार्कंडेय ऋषींनी भगवान नारायणांची स्तुती केलेली आहे 8व्या अध्यायामध्ये. आणि त्यानंतर भगवंत प्रकट झाले, त्यावेळी भगवंत आणि मार्कंडेय ऋषी यांचा संवाद आहे, आणि त्यांनी काय वरदान मागितलं त्याच्याविषयी. आणि 10व्या अध्यायामध्ये वर्णन आहे की मार्कंडेय आणि शिवजी यांच्यामध्ये काय संवाद झाला, आणि शिवजींकडून मार्कंडेय ऋषींनी काय आशीर्वाद मागितला. आपण कधी ऐकलेलं होतं का? मार्कंडेयांचे वर्णन भागवतमध्ये देखील आहे. भागवतचा 12 स्कंद अध्याय 8, 9 आणि 10 हे 3 अध्यायामध्ये मार्कंडेय ऋषींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर भृगु ऋषींचे पुत्र झाले मृकंड किंवा मर्कंडू, आणि भृगु ऋषींचे पुत्र मर्कंडू, त्यांचे पुत्र झाले मार्कंडेय. आणि मार्कंडेय हे आपल्या वडिलांकडून ज्यावेळी त्यांनी ब्राह्मण दीक्षा
स्वीकारली आणि ते आजीवन ब्रह्मचारी राहिले. आणि ब्रह्मचारी राहिल्यानंतर त्यांनी ज्यावेळी यज्ञ करत होते, यज्ञामधून जो धूर निघाला, त्या धुरामुळे आणि मार्कंडेय ऋषींची भावनात्मिक संपर्क आल्यानंतर भावना आणि त्या धूर, त्या दोघांच्या संबंधातून, त्या यज्ञातून जे अवतरित झाले भावना ऋषी, आणि भावना ऋषींचे 100 पुत्र झाले. आणि त्या 100 पुत्रापासून पुढं हा पद्मशाली जो समाज आहे तो पुढं वाढत गेला. पद्मशाली समाजाची सुरुवात कुठून झाली? आता पद्म आणि शाली, पद्म म्हणजे कमळ आणि शाली म्हणजे धारण करणारे किंवा ज्ञान. आता हे पद्म साधारण पद्म नाहीये, ते पद्म 1000 पाकळ्या असलेलं पद्म आहे. 1000. आणि त्या 1000 पद्म पाकळ्यांचं जे पद्म आहे ते पद्म किंवा कमळ म्हणजे श्रेष्ठ बुद्धीचं स्त्रोत आहे. इंटेलिजन्स, स्पिरिच्युअल इंटेलिजन्स, आध्यात्मिक श्रेष्ठत्व किंवा आध्यात्मिक ज्ञानाचं जे प्रतीक आहे. आणि शाली म्हणजे त्याला धारण करणारे, पद्मशाली. आता पद्मशाली किंवा पद्म धारण कोण करतं? भगवान नारायण किंवा विष्णू. शंख, चक्र, गदा आणि पद्म. आणि हे पद्मशाली असं वर्णन आहे त्या पद्मशाली किंवा हे पद्म धारण करणारे 1000 पाकळ्यांचं कमळ धारण करणारे पद्मशाली यांची कन्या जी तिरुपतीमध्ये पद्मावती आहे ती त्यांची कन्या म्हणून अवतरित झाली. आणि ती कन्या, जिथून आपण एक रस्ता आहे जो रेग्युलर पायऱ्या चढत जातो आणि एक दुसरा एक रस्ता आहे जिथून थोडासा स्ट्रेट पायऱ्या चढतात, ते काय एरियाचं नाव? कुठलं नाव? नाही, तिरुपतीमध्येच आपण एक पायऱ्या ज्या रेग्युलर पायऱ्या चढत जातो आणि एक आहे दुसऱ्या गावातून श्रीनिवास मंगापुरम जिथे जे पद्मावती मंदिर आहे ते या पद्मशाली जो संप्रदाय आहे किंवा पद्मशाली समाज आहे त्याचं मूल स्थान ते मंगापुरम, श्रीनिवास मंगापुरम जे आहे तिथं पद्मावतीचं मंदिर, ज्या ठिकाणी तिरुपती बालाजी आणि पद्मावतीचा विवाह झालेलं स्थान आहे, ते मुख्य केंद्र आहे पद्मशाली समाजाचं. आणि हा तिथून सुरुवात झाली. श्रीनिवास मंगापुरम, तिथं पद्मावती आणि भगवंत त्यांचे आराध्य देव जे आहेत सहस्त्र दलाच्या पाकळ्यांचं कमळ धारण करणारे भगवान नारायण. तर हे मार्कंडेय ऋषी जे ब्रह्मचारी होते त्यांनी अनादी काळापर्यंत भगवान नारायणांची कठोर तपस्या, जसे म्हणालो की या 3 अध्यायांवरतीच आपण भागवत कथा होऊ शकते, पण वेळेचं बंधन असल्यामुळे आपण थोडं मुख्य आपण चर्चा करणार आहोत. तर त्यांनी कठोर तपस्या, भजन आणि भक्ती साधना केली. आणि भगवान नारायणांनी बद्रिक आश्रमातून येऊन मार्कंडेय ऋषींना दर्शन दिलं आणि त्यांना भक्तीचा वरदान दिलं. आता आपण जेव्हा भक्तीमध्ये येतो, भगवंतांजवळ येतो, जे प्रामाणिक भक्त आहेत ते भगवंतांना प्रार्थना करतात की भगवंता मायेपासून आम्हाला दूर ठेव. कारण का भगवंतांची माया कशी आहे? दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वही प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. दैवी एषा ही गुणमयी. भगवान सांगतात माझी माया फार दुस्तर आहे, खेळ करू नका मायेवर कधी. आपण म्हणतो माया तो छू भी नहीं सकती प्रभु, मैं तो 64 माला जप करता हूँ. माया छू नहीं सकती कहने वाले व्यक्ति को ही माया आलिंगन करके बैठी हुई है. आपण जो म्हणतो माया आम्हाला स्पर्श करू शकत नाही तोच मायेच्या कुशीमध्ये झोपलेला आहे. जर आपण एका झाडाला आलिंगन दिलं आणि झाडाला म्हटलं सोड 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 मला सोड,
झाड पागल आहे की तो म्हणणारा पागल आहे? म्हणणारा पागल आहे. आणि माया, आपण ऐकतो मायेची राजधानी न्यूयॉर्क आहे, अमेरिका आहे, किंवा त्या ठिकाणी माया अगदी स्ट्रॉंग आहे किंवा शक्तिशाली आहे. पण चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन करतात कृष्णदास कविराज गोस्वामी, कृष्ण भोलिया जीव भोग वांछा करे, निकटस्थ माया तारे झपट या धरे. श्री श्री राधा दामोदर की जय. कृष्ण भोलिया जीव भोग वांछा करे. ज्या वेळी कृष्णाला आपण विसरतो, ज्या क्षणी निकट असते, जवळच माया आहे ती आपलं आलिंगन करते. ज्या क्षणी भगवंतांना विसरलं ती म्हणजे माया. आणि मायेला कधी सुट्टी नाही आहे. सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे वगैरे, 24/7 ती ऍक्टिव्ह आहे. सगळ्यात ऍक्टिव्ह जर कोण असेल तर ती माया आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपादांच्या शिष्याने प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद स्वामीजी आम्ही कधी कधी मायेमध्ये जातो, आम्ही काय करू शकतो? प्रभुपाद म्हटले, कधी कधी नाही, तुम्ही कायम मायेमध्ये असता, कधी कधी कृष्ण भावनेमध्ये येता. कधी कधी आपण कृष्ण भावनेमध्ये येतो, कायम आपण मायेतच असतो. तर अशा मायेचं दर्शन करण्याची इच्छा मार्कंडेय ऋषींनी केली. म्हटले, आम्हाला काय मायेचं दर्शन करायचं आहे भगवंता. आता भगवंतांची इतकी कठोर तपस्या, ब्रह्मचर्य व्रत आणि भगवंतांची भक्ती, वरदान, साक्षात भगवंतांचं दर्शन. आणि इतकं दर्शन झाल्यानंतर त्याने इच्छा व्यक्त केली, भगवंता तुमच्या मायेचं दर्शन करायचं. आणि भगवंत हसले आणि तिथून आशीर्वाद दिला, तथा अस्तु, जशी तुझी इच्छा, आणि निघून गेला. तर किती आश्चर्याची गोष्ट आहे, मायेचं दर्शन करायचं. आणि भगवंत हसून त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर एका आठवड्यामध्ये अशी परिस्थिती उत्पन्न झाली की मार्कंडेय ऋषी तपस्या करत बसलेले होते. आणि नदीकाठी तपस्या करत असतेवेळी अचानक वादळ, वारे वाहू लागले. तस्यैव मुद्विक्षत ऊर्मी भीषण, प्रभंजना घूर्णितवा महार्णव, आपूर्यमाणो वर्षद्भिरम्बुदे, क्षामप्यधाद्वीपवर्षादिभिः समम्. मार्कंडेय ऋषी तपस्या करतच होते त्यावेळी अचानक इतकं मुसळधार पाऊस, वारा वाहू लागला. नदीतील पाण्याला महापूर येऊ लागला. आणि ज्याप्रमाणे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून जाते कधी प्रलयाच्या वेळी, तशी पृथ्वी पाण्यामध्ये बुडू लागली. आणि चारी बाजूने हाहाकार, फक्त पाणीच पाणी, काहीच दिसेना. काही भक्त गेल्या आठवड्यात वाड्याला गेलेले होते सोलापूरचे, आणि त्यांनी पाऊस पाहिला, हाहाकार झाला. बस म्हटलं असा पाऊस नाही. आणि हा तर इतका पाऊस की सगळीकडे फक्त सोसाट्याचे वारे, विजेचे तडाखे आणि आकाशाच्या वर उसळणाऱ्या लाटाने अंतर्बाह्य ते पीडित झाले. संपूर्ण पृथ्वी जलमय झाल्याचे पाहून ते गोंधळून गेले आणि त्यांना भय वाटू लागले. एकटेच आहेत आता, कुणीच राहिलं नाही. संपूर्ण पृथ्वीवरती फक्त पाणी, जिकडं बघा तिकडं पाणी. आपण जेव्हा समुद्रात जातो चारी बाजूला फक्त पाणीच पाणी, असं बाकी काहीच नाही. आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं, मार्कंडेय ऋषी हे सर्व पाहत असताना त्या महासागरातील पाणी वाऱ्यासह गरगर फिरू लागले. आणि सतत मुसळधार पाऊस पडणाऱ्या मेघांच्या योगे भयंकर लाटा उत्पन्न होऊन ते पाणी इतके वाढले की त्यात पृथ्वीवरील खंड, देश सर्व बुडून गेलं. सगळं बुडून गेलं पूर्णपणे. आणि इतकंच काय, पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, नक्षत्रमाला इत्यादी सह सारे त्रैलोक्य आणि दिशा देखील पाण्यात बुडून गेल्या. आणि एकटे मार्कंडेय मात्र तसेच राहिले. तेव्हा एखाद्या वेड्या आंधळ्याप्रमाणे ते जटा विस्कळीत झालेल्या अवस्थेत भ्रमण करू लागले. सगळ्या जटा सोडून दिल्या, पागल झाले, एकटेच, कुणीच दिसताना. विचार करा अशी परिस्थिती आपल्यावर आल्यावर काय होईल.
रात्री झोपेतून आपण उठलो आणि सकाळी पाहिलं सगळीकडे पाणीच पाणी, कुणीच नाही, घरचे नाही, मंदिर नाही, कुणीच नाही, कुणीच व्यक्ती दिसते, सगळीकडे फक्त एकच दिसते ते म्हणजे पाणी. आणि अशी परिस्थिती त्यांची झाली आणि एका ते मोठ्या भोवऱ्यात सापडले आणि दुसऱ्याच क्षणी पुन्हा लाटांचा मार खात होते. कधी कधी एकमेकाला मारू पाहणारे जलचर खाऊन टाकण्याचा त्यांना प्रयत्न करत होते. कधी शोक, कधी गोंधळ, कधी क्लेश, कधी भय वाटायचे, तर इतर वेळी इतक्या वेदना आणि व्याधीग्रस्त झाल्या समान वाटायचे आणि जणू मरणच आता निकट आलेले आहे, मृत्यू येणारच त्या क्षणी. अशा रीतीने विष्णूच्या मायेने ग्रस्त होऊन ते महासागरात भ्रमण करीत असताना अनंत कोटी वर्षाचा काळ निघून गेला. 1-2 वर्ष नाही किंवा 1-2 तास नाही, अनंत कोटी वर्षाचा काळ निघून समाप्त झाला. आणि ते मुनी भ्रमण करत असताना त्यांना एका बेटावर फळं आणि पाने याने भरून गेलेले एक लहानसे झाड दिसले. एक छोटंसं बेट, बेट म्हणजे आयलँड ज्याला म्हणतो, चारी बाजूनी पाणी आणि मध्ये थोडीशी भूमी आहे. जसं मॉरिशियस आहे, बेट आहे, बेट, चारी बाजूनी पाणी आहे. आणि 1 तासामध्ये देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1 तासामध्ये जाऊ शकतो व्यक्ती. 1 तासात, एक सुरू झालं की संपलं, तिथून इकडं आला की संपलं, बेस तेवढंच बेट आहे. आणि त्या बेटावरती सगळ्यात अधिक हरे कृष्ण संस्थेचे भक्त आहेत. आणि श्रील प्रभुपाद सुद्धा 1975 साली ऑक्टोबर महिन्यात मॉरिशसला गेलेले होते. आणि त्याच्याच अनुषंगानं 50 वर्षानंतर मॉरिशस यात्रा, मॉरिशसमध्ये जगन्नाथ रथयात्रा, मॉरिशसमध्ये पदयात्रा येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर अजूनही वेळ आहे, ज्यांना जायचं आहे त्यांनी नामांकन करू शकता. तर हे बेट वरती छोटंसं जे द्वीप, त्या द्वीपमध्ये त्याने एक झाड पाहिलं आणि संपूर्ण झाड फळांनी आणि पानांनी भरलेलं होतं. आणि त्या ठिकाणी एका द्रोणामध्ये किंवा त्या पानाच्या जे झाड होतं त्या एका पानावरती त्यांनी एक सुंदर असं बालक दर्शन केलं. प्रागुत्तरस्यां शाखायां तस्यापि ददृशे शिशुं शयानं पर्णपुटके ग्रसन्तं प्रभयातमम्. त्या वृक्षाच्या ईशान्य दिशेला एका शाखेवरील पानाच्या द्रोणात किंवा पानावरती शयन केलेले एक बालक त्यांच्या दृष्टीस पडले. त्या बालकाचे तेज समस्त अंधकार गिळंकृत करणारे असे होते. सगळीकडे फक्त अंधार आणि पाणी आणि त्या बालकाचं सुंदर असं तेज. आणि ते तेज पाहून त्याचं वर्णन, त्या बालकाचा वर्ण पाचूच्या वर्णासमान गडद निळा होता. पाचू जसा असतो, हातामध्ये अंगठी जी घालतात पाचू, निळा रंग. मुख अत्यंत सुंदर, त्यांची मान शंखाप्रमाणे 3 वळ्यांनी युक्त आणि वक्षस्थळ विस्तृत असून नासिका आणि भुवया मनोहर होत्या. सुंदर कान डाळिंबाच्या फुलाप्रमाणे भासत होते. असं नाही की तिथे डाळिंबाची फुलं चिटकवलेली होती, भासत होती म्हणून तिचं उपमा दिलेली आहे. आणि कानाच्या आतील भाग शंखाप्रमाणे वलयांकित होता. त्यांच्या नेत्राचे कोपरे कमळ कोशाप्रमाणे लालसर दिसत होते. त्यांच्या प्रवाळासारख्या ओठांच्या प्रभेने त्यांचे अमृतमयी आणि आकर्षक स्मित किंचितसे लालिमायुक्त झालेले होते. श्वासोश्वासामुळे त्यांचे केस हलत होते आणि त्याच वेळी उदरावरील हलणाऱ्या वळांनी त्यांच्या पिंपळा समान उदरावरील नाभी कमळ आच्छादित झाले होते. त्यांच्या हाताची बोटे सुंदर होती. ते आपल्या हातांनी आपल्या चरण कमळा समान चरण उचलून अंगठा चोकीत होते. त्या बालकाला पाहून मार्कंडेयांना मोठा विस्मय वाटला.
आश्चर्यचकित झाले. कोणी ट्राय करू नका पायाचा अंगठा उचलून तोंडात घालायसाठी, नाहीतर अडकून बसाल. लहान मुलं करू शकतात. आणि तीच जे दृश्य जे मार्कंडेय ऋषीने पाहिलं त्याचंच वर्णन बिल्वामंगल ठाकूर आपल्या गोविंद दामोदर माधवेती ही जी प्रार्थना त्यांनी लिहिली त्या प्रार्थनेमध्ये ते वर्णन करतात. आहे स्क्रीनवर? कृपया माझ्या मागे म्हणा. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. करारविंदेन पदारविन्दम् मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. करारविंदेन पदारविन्दम् मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. तर ही प्रार्थना श्री गोविंद दामोदर माधवेती या प्रार्थनेच्या श्रृंखलेमध्ये बिल्वामंगल ठाकूरनी ही प्रार्थना केलेली आहे. त्याचा अर्थ कमलासारख्या हातांनी करारविंदेन. कर अरविंद, कर म्हणजे हात, अरविंद म्हणजे कमळ. ज्यांचे हात देखील कसे आहेत? कमळाप्रमाणे आहेत. पादारविंदम, बघा प्रत्येक शब्दामध्ये अरविंद शब्द आहे. कर अरविंद, पाद अरविंद. त्यांचे चरण कसे आहेत? कमळाप्रमाणे आहेत. आता कमळाप्रमाणे म्हणजे एक्झॅक्ट कमळ नाही, नाही कमळाच्या पाकळ्या वगैरे चिटकवलेल्या नाही आहेत. कमळाप्रमाणे म्हणजे इतके सुंदर आहेत, अगदी रेखीव. कर अरविंद जगदीश, पद अरविंद, मुख अरविंद. मुख पण कसं आहे भगवंतांचं? अरविंद म्हणजे कमळाप्रमाणे आहे. विनिवेशयंतम, आणि काय करतायत ते? वटस्य पत्रस्य, एका वडाच्या झाडाच्या पानावरती पुटे शयानम, अगदी सुंदर असं शयन करत आहेत. आपण पाहिला तो फोटो? कुणी कुणी पाहिला फोटो? तो बालक झोपलेला आहे कृष्ण आणि भगवंत आपल्या पायाचा अंगठा चोखत आहेत. आणि अशा बालम मुकुंदम मनसा स्मरामी. बालम मुकुंदम, असे मुकुंद जे सर्वांना मुक्ती प्रदान करणारे आहेत, अशा बाल मुकुंदांचं मी काय करत आहे? स्मरण करत आहे. आणि अशा मुकुंदांचं दर्शन या ठिकाणी मार्कंडेय ऋषींना झालेलं आहे. आणि दर्शन झाल्याबरोबर मार्कंडेय ऋषींनी पाहतच होते की इतकं सगळं जे प्रलयाप्रमाणे स्थिती झालेली होती, आणि ती प्रलयाप्रमाणे स्थिती त्यांना पाहिल्यानंतर त्यांचे सर्व कष्ट दूर झाले, ते आनंदित झाले आणि त्यांचे हृदय देखील प्रफुल्लित झाले. कोणीतरी वाचवणार आहे आणि साक्षात भगवंत
एक तेराही सहारा. कोणी नाही आपल्याला वाटत असेल मला माझा मुलगा वाचवणार आहे, माझी मुलगी वाचवणार आहे, काही गॅरंटी नाही. आई वडीलच मुलीला रॉकेल घालून मारणारे आहेत, पती पत्नीला मारणारे आहेत आणि पत्नी पतीला मारणार आहेत. गेल्या एका वर्षामध्ये 858 पत्नींनी आपल्या पतीला मारलेला आहे, कट करून फ्रीजमध्ये, ड्रममध्ये, आणि एका ठिकाणी तर घरातच कट करून बाथरूम मध्ये खाली खड्डा काढून ठेवून वरती फरशा लावून टाकले. काही विचार करू नका की माझी पत्नी फार सुंदर असेल, काही गॅरंटी नाही. ती दिसायसाठी सुंदर असेल पण आत एक मोठी तलवार देखील असू शकते. आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाचं कुणाची गॅरंटी नाही. म्हणून म्हटलेलं आहे पश्यन अपि न पश्यती. डोळे असून आपण आंधळे होतो. डोळे आहेत, दिसतंय सगळ्या जगात, पण आपल्याला वाटते नाही. माझी तशी नसणार, माझी फार चांगली आहे, किंवा माझी मुलं माझं रक्षण करतील. सैन्य, जे सैन्य आहे माझं, माझी मुलं, माझे आप्तेष्ट मित्रमंडळी, जोपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण होतात तोपर्यंत तो चांगला आहे. आणि जेव्हा आपल्या इच्छेच्या विरुद्ध जर कोणी गेला तो मग माझा शत्रू आहे. आता बघा, मी कालच वाचत होतो, जेव्हा नवविवाहिता वधू जेव्हा घरात येते, ती आपल्या पतीला उपदेश देते, म्हटलंय म्हाताऱ्यांसोबत राहायचं नाही, आम्हाला राहायचं नाही, बस आपण वेगळं राहायचं. आणि तीच जेव्हा सासू बनते ती आपल्या सुनेला उपदेश देते, नाही सगळ्यांना मिळून एकत्रित कुटुंबात राहायचं. असं होणार आहे का कधी? आपण जर गव्हाचे दाणे पेरलेले असतील तर गहू येईल, आणि जर काट्याची झाडं पेरलेली असतील तर ते काटेच येणार आहेत. आपण आंब्याची बी पेरली तर आंबाच प्राप्त होणार आहे. त्यामुळे जया जैसे कर्म तसं त्याला फळ भेटणार आहे, प्रत्येकाच्या कर्मानुसार. आणि या ठिकाणी मात्र त्या बालकाच्या स्वरूपाविषयी मनात शंका उत्पन्न झाल्यामुळे ते ऋषी आता त्यांच्या निकट गेलेले आहेत. त्या बाळाच्या जवळ शोधत कोण आहे व बाळ इतक्या महाप्रलयामध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं, तावचिशोर्व श्वसितेन भार्गव सोंत शरीरम मशको यथा विशद तत्राप्यदोनस्तचष्ट कृष्णशो यथा पुरा मोयदतीव विस्मितः. इतक्यात त्या बालकाच्या श्वासासोबत ते ऋषी एखाद्या डासाप्रमाणे त्यांच्या शरीरात प्रविष्ट झाले. भगवंतांनी श्वास घेतला आणि जसा डास जातो नाकात, कधी कधी आपण तोंड उघडं ठेवून आ करून झोपतात, डास जातो, किंवा नाकामध्ये डास जातो, तर त्या पद्धतीनं ते बालक जेव्हा श्वास घेऊ लागलं, एका डासाप्रमाणे त्यांच्या नाकात ते शिरले. आणि त्या शरीरात त्यांना बाहेरच्या प्रमाणे संपूर्ण विश्व दिसले. आणि तो चमत्कार पाहून त्यांना विस्मय झाला. जसं यशोदेने भगवंतानी माती खाल्ली हे ऐकलं, बलरामजीने सांगितलं इसने मिट्टी खाई है, माती खाई है. आणि यशोदा म्हणाली ब्रह्मांड घाटावरती, गोकुळात एक ब्रह्मांड घाट आहे, त्या ब्रह्मांड घाटावरती, घाटाचं नावच भगवंतांच्या लीलेवरून पडलं. आणि यशोदे म्हणाली मुख खोल बघू दाखवू, आ कर आ. आणि त्यावेळी यशोदेने पाहिलं अनंत कोटी ब्रह्मांड, पृथ्वी, सूर्य, त्या पृथ्वीवरती भारतामध्ये मथुरा, मथुरेमध्ये वृंदावन, वृंदावनमध्ये ती यशोदा आपल्या मुलाच्या मुखात बघत आहे. इतकं सगळं बघितल्यानंतर विस्मय झाला तिला आणि आश्चर्यकारक झाली आणि अशी घाबरली. त्याच क्षणी भगवंतांनी आपला मायेचा पडदा टाकून दिला. म्हटले नाही, काहीतरी स्वप्न होतं. जसं भगवंतांना अर्जुनाने विनंती केली, भगवंता तुमचं विश्वरूप मला बघायचं आहे. आणि विश्वरूप जेव्हा दाखवलं भगवंतांनी, त्यावेळी अर्जुन मला नको नको बस, मला बघूच शकत नाही मी, इतकं मोठं अनंत कोटी ब्रह्मांड, त्याच्यामध्ये अग्नी, वायू, जल, हे सगळं बघण्याची शक्ती नाही. भगवंता तुम्ही काय करा, तुमच्या द्विभुजधारी 2 हाताचं श्याम सुंदर स्वरूप आम्हाला दाखवा. आता यांना सगळं शरीरामध्ये गेल्यानंतर हे सगळं शरीरामध्ये
अनंत कोटी ब्रह्मांडाचं दर्शन त्यांना झालेलं आहे आणि त्याच्यात तेही बघू लागलेले आहेत की मार्कंडेय ऋषी सुद्धा तिथं आहेत त्यांच्या शरीरामध्ये. हिमालयं पुष्पवहां च तां नदीं निजाश्रमं यत्र ऋषि अपश्यत विश्वं विपश्यत् श्रुतिसिताचिशोर्व बर्हि निरस्तो नतपल्लयाब्धो. त्यांना त्या बालकाच्या शरीरात हिमालय पर्वत, पुष्पभद्रा नदी, ज्या नदीच्या काठावरती बसून मार्कंडेय ऋषी तपस्या करत होते, सुरुवातीला जिथून पाणी वाढलं ती पुष्पभद्रा नदी, जेथे नरनारायणांची भेट झाली होती, स्वतःचा आश्रम, हे सर्व काही दिसले. हे सर्व पाहत असतानाच पुन्हा त्या बालकाच्या उच्छवासासहित ते बाहेर आले आणि प्रलयातीत समुद्रात पडले. पहिला आत गेले आणि आता बाहेर आले. आणि इतक्यात एखाद्या मनुष्याचे मनोरथ नष्ट व्हावे त्याप्रमाणे हृदयात गुप्तपणे निवास करणारे योगाधीश पूर्ण पुरुषोत्तम भगवंत मार्कंडेया पुढून अदृश्य झाले. जसे ते बाहेर आले नाकातून सगळं नष्ट झालं आणि जसं होतं तसं आश्रम, त्या आश्रमात पाणी नाही, काय नाही, काय नाही, जसं होतं ॲज इट इज, जसं होतं तसं. आणि हीच भगवंतांची माया होती. त्यांची इच्छा होती ना भगवंतांच्या मायेचं दर्शन करायची आणि म्हणून भगवंतांनी आपल्या संपूर्ण मायेचं दर्शन घडवलं. आता हे दर्शन झाल्यानंतर काही दिवसांनी मार्कंडेय ऋषी भगवंतांना शरण गेले आणि त्या मायेमुळे महान देवी देवताही मोहित होतात. अशा अज्ञानजन्य असूनही त्या मायेतून ते मुक्त झाले भगवंतांच्या कृपेमुळे. आता मायेतून मुक्त झाले आणि पुन्हा आपली साधना त्यांनी चालूच ठेवली. आणि साधना चालू जेव्हा ठेवली, एक दिवस सुत गोस्वामी सांगत आहेत शौनकादी ऋषींना, श्री सुत उवाच तमेव निवृतात्मानं वृषेण दिवि पर्यटम् रुद्राण्यां भगवान् रुद्रो ददर्श स्वगणैर्वृतः. आणि त्यावेळी सुत गोस्वामी म्हणतायत, मार्कंडेय याप्रमाणे अंतःकरण स्थिर करून समाधीस्थ बसलेले होते. तेव्हा नंदीवर बसून पार्वतीसह भगवान शंकर आपल्या गणांसोबत आकाश मार्गे चाललेले होते आणि त्या उभयतांनी मार्कंडेय ऋषींना पाहिले. उभयता म्हणजे कोणी अधिकारी नाहीये, अभियंता आणि उभयता याच्यामध्ये अंतर आहे. उभयता म्हणजे पती आणि पत्नी, दोघांना मिळून उभयतांनी म्हणजे शिवजी आणि त्यांची पत्नी पार्वती, या दोघांनी मार्कंडेय ऋषींचं दर्शन घेतलं. आणि दर्शन झाल्यानंतर पार्वती म्हणाली, अरे ते बघा मार्कंडेय ऋषी बसलेले आहेत, ते तुमचे महान भक्त आहेत, चला आपण त्यांना आशीर्वाद देऊ, त्यांच्यावरती कृपा करू, त्यांना काय वरदान पाहिजे विचारू. आणि त्यावेळी शिवजींना 100% विश्वास होता की मार्कंडेय काही मागणार नाहीत, कारण का मायेचं दर्शन झालेलं होतं आणि आता स्थिर झालेलं. तो बघितलं तरी भगवंतांची माया कशी दुस्तर आहे. आणि या ठिकाणी श्री भगवान उवाच, भगवान उवाच म्हणजे शिवजींना म्हटलेलं आहे. भगवान शिवजींनाही भगवान उवाच म्हटलं जातं, कधी कधी ब्रह्माजींना, नारदजींना, कारण का ते भगवंतांचे महान भक्त किंवा नित्य पार्षद असल्यामुळे त्यांनाही भगवान शब्द उच्चारण करण्यात आलेला आहे भागवतामध्ये. श्री भगवान उवाच नैवेच्छत्याशीपः क्वापि ब्रह्मर्षि मोक्षमृत् भक्तिं परां भगवती लब्धवान पुरुषे व्यये. आणि शिवजी आता बघा, श्रावण मास
शिवजी या श्रावण महिन्यामध्ये ते मार्कंडेय ऋषींना भेटायसाठी आलेले आणि त्यावेळी शिवजी आपल्या पत्नीला पार्वतीला सांगत आहेत की या ब्रह्मर्षींना अगदी मोक्षासह इतर कोणताही वरदान प्राप्त करण्याची इच्छा नाही, कारण त्यांनी अविनाशी भगवंतांप्रती शुद्ध भक्तिमय सेवा प्राप्त केलेली आहे. ज्याला शुद्ध भक्ती प्राप्त झाली त्याला बाकी कोणती इच्छा राहत नाही. एक 500 रुपयाची नोट आहे, त्या 500 रुपयामध्ये 200 रुपयाची नोट पण आहे, 100 रुपयाची नोट पण आहे, 50ची आहे, 20ची आहे, 10ची आहे, 5ची आहे, 2ची आहे, 1ची आहे, सगळ्या नोट आहेत. त्याच पद्धतीनं ज्यानं भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे त्याला सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. आता शिवजींजवळ आपण जातो आणि भक्ती करतो, शिवजी मला हे द्या, मला पत्नी द्या, मला घर द्या, मला बंगला द्या, मला गाडी द्या, मला घोडा द्या, देही 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 चाललेलं असतं. आणि शिवजी आशुतोष आहेत. आता उद्या श्रावण समोर किती सिद्धेश्वर मंदिरात गर्दी असते. लिस्ट घेऊन, जसं आपण डी-मार्ट मॉलमध्ये जातो तसंच आपण मंदिरात सुद्धा जातो लिस्ट घेऊन, हे द्या, हे द्या, हे द्या, हे द्या, हे द्या. आणि जर ते दिलं तर जागृत देवस्थान आहे आणि नाही दिलं तर मग कोण जात नाही, मग फेल आहे. स्वतःची इच्छा पूर्ती झाली की जागृत देवस्थान, आणि नाही इच्छा पूर्ती झाली की मग ते काय इम्पॉर्टंट नाही मंदिर. एकटा भिकारी एका मंदिराच्या बाहेर बसून भिक्षा मागत होता आणि एक श्रीमंत व्यक्ती त्याला पाहिला आणि म्हणाला, अरे धडधाकड शरीर आहे, जा काहीतरी काम धंदे कर, भिक्षा मागत बसलाय तो भिकारी. म्हटले महाराज, तो व्यक्ती म्हणाला भिकारी त्या मालकाला, म्हटले मालक तुम्ही पण भिकारी आहे, मी पण भिकारी आहे. फरक इतकाच आहे की मी गरीब असल्यामुळे मंदिराच्या बाहेर बसून भीक मागतोय आणि तुम्ही श्रीमंत असल्यामुळे देवाजवळ जाऊन भीक मागता. अंतर फक्त तेच आहे, तुम्ही आत जाऊन भीक मागता, मी बाहेर मागतोय बस. धनम देही, पुत्रम देही, ऐश्वर्यम देही, स्थैर्यम देही. भटजी पूजा करी, तुम्ही पंतुलूला बोलवा घरी आणि कोणती पूजा ठेवा. पहिला होता आचमन, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम. मग आचम्य केशवाय स्वाहा, नारायणा स्वाहा, माधवाय स्वाहा, गोविंदाय स्वाहा. आणि नंतर संकल्प, कशाचा संकल्प? त्या सर्व प्राप्तीसाठी. ऐश्वर्यम देही, धनम देही, पौत्रम देही, पौत्रम देही, स्थैर्यम देही. ऐकलं का कधी ध्यानपूर्वक? आजकाल पूजेमध्ये ध्यान नसतं. आजकाल कसं फोटो कसे येतात चांगले, असं असा हात ठेवा, असा नाही असा हात ठेवा. तो भटजी बिचारा काही मंत्र म्हणेल, त्याच्यात इंटरेस्ट नाही. फोटोशूट कसा चांगला आहे त्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे आपण कधी ऐकलेच नाही काय म्हणतात भटजी किंवा पंतुलू. आणि ऐश्वर्य, स्थैर्य हे सगळं जे आपण मागतो, तर शिवजी म्हणतायत तो काही मागणार नाही, कारण का त्याला असा महापुरुष, त्याला भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त झाल्यामुळे तो सर्व इच्छा त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि तरी सुद्धा पार्वती म्हणते नाही नाही आपण जाऊ, चला भेटू तरी जाऊन, काय मागतोय तरी बघू. आणि भगवंत आता हे शिवजी त्यांच्या पुढं आलेले आहेत. आणि आता या ठिकाणी मी सांगितलं, शिवजींना देखील भगवान म्हटलेलं आहे, श्री भगवान. आणि आता श्री भगवान उवाच वरम वृणीष्व न कामं वरदेशावयं त्रयः अमोघं दर्शनं येषां मर्त्यो यद्विंदते मृतम. भगवान शिव म्हणाले, आता बघा उद्या श्रावण सोमवार आहे, आपणही जेव्हा मंदिरात जाणार शिवजींच्या, काय शिवजी म्हणतात ते महत्वाचं आहे. भगवान शिव म्हणाले, हे ऋषीश्रेष्ठ, कृपया काहीतरी वरदान मागावे, कारण वरदान देणाऱ्यांमध्ये ब्रह्मदेव, विष्णू आणि मी सर्व श्रेष्ठ आहोत. त्यांनी तिघांची नावं सांगितली. असं नाही म्हटलं मीच मोठा आहे, मीच तुम्हाला वरदान. नाही, जी सत्यता आहे, कोण कोण? ब्रह्मदेव, विष्णू आणि मी सर्व श्रेष्ठ आहोत. आमचे दर्शन कधीही व्यर्थ जाणारे नाही, कारण आमच्या केवळ दर्शनानेही मनुष्य
अमरत्व प्राप्त करू शकतो फक्त दर्शनाने. आता अमरत्व म्हणजे शरीराचं अमरत्व नाही, हे भक्तीचं अमरत्व विषयी शिवजी सांगत आहेत. शिवजी इतके कृपाळू आहेत की ते त्यांच्या भक्त काही जरी मागितलं तर ते देण्यासाठी तयार असतात. काही मागू, कारण ते म्हणतात मला डिस्टर्ब करू नका, जावा यार, लवकर जावा, इथं पैसे पाहिजे धर, मुलगी पाहिजे धर, घर घे जा, इथं डिस्टर्ब करू नका, मला काय करायचं आहे, जप करायचं आहे. सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. मला माझी इच्छा आहे की हजारो मुखांनी मला भगवान रामांचं नाव घ्यायचं. ब्रह्मा बोले चतुर्मुखे कृष्ण कृष्ण हरे हरे, महादेव पंचमुखे राम राम हरे हरे. त्यांना रामाच्या नावाचा जो आनंद आहे तो आनंद डिस्टर्ब करायचा नाही, आणि म्हणून ते स्मशानात राहतात. कारण स्मशानात जायला आवडतंय का कुणाला? बंदलगड्ड्याला कुणाची इच्छा आहे बंदलगड्ड्यात जावी? कुणाची नाही. आणि त्यामुळे शिवजी स्मशानात राहतात आणि स्मशानाची अग्नी भस्म शरीरावरती लावतात, ज्यामुळे कुणी त्यांना डिस्टर्ब करणार नाही. बा कायम ध्यानस्थ आहेत, हातामध्ये जपमाळ आणि ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांना विचारलं की तुम्ही नीलकंठ आहात आणि त्या नीलकंठ नामे प्रसिद्ध झाले कशामुळे? हलाहल विष त्यांनी धारण केल्यामुळे. त्यांना विचारलं तुम्ही कसं काय सहन करू शकता इतकं कष्ट? ते म्हटले जेव्हा मी रामाचं नाव घेतो त्या रामाचा नावाचा इतका आनंद आहे की गळ्यामध्ये जे कष्ट होते ते काहीच नाही त्या रामाच्या नावामुळे. श्री श्री राधा दामोदर. तर एक दिवस, जसं मी गेल्या वेळी देखील सांगितलेलं, भगवंत शिवजी किती दयाळू आहेत. एक गुणनिधी नावाचा चोर तो दिवसभर चोरी करत फिरत होता आणि एक दिवस काहीच भेटलं नाही त्याला बिचारायला, काहीच खायला भेटलं नाही, काहीच भेटलं नाही. आणि बहुतेक त्याशी श्रावण सोमवारी असू शकतो. आणि पोचला तो शिवजींच्या मंदिरात रात्री. तिथं पण सगळी स्वच्छता साफसफाई झालेली होती, पुजाऱ्यांनी दक्षिणा फळं केळी सगळं घेऊन, तिथं काहीच नाही भेटलं बिचारायला. मंदिर पूर्ण रिकामे होते. त्याचं लक्ष गेलं वरती, एक जे पाण्यासाठी कलश असतो, एक एक थेंब जे पाणी पडतं शिवलिंगावरती, तर ते कलश त्याला दिसला. तो म्हटलं आता कलश काढू, पण हात पुरत नव्हता आणि आसपास शिडी नाही आणि टेबल नाही, खुर्ची नाही, काहीच नाही. तो डायरेक्ट शिवलिंगवरती पाय ठेवून त्याने तो कलश काढला आणि जसा शिवलिंगावरती त्याने आपला पाय ठेवला किंवा उभारला, शिवजी प्रकट झाले आणि ते म्हटले वर माग, काय पाहिजे इच्छा? तो तर घाबरला, म्हटलं तर मला मारून टाकतात की काय पाय ठेवल्यावर. आणि त्यावेळी शिवजी म्हणाले, लोक मला येतात आणि आल्यानंतर कोणी गंगाजल देतं, कोणी बेलपत्र देतं, कोणी दूध वाहतं. तो इतका समर्पण आहे, इतकी तुझी शरणागती आहे, तो सर्वस्व तुलाच माझ्यावरती अर्पण करून टाकलं, त्यामुळे मी प्रसन्न झालेलं. तर हे आहे आशुतोष भगवंत शिवजी. आणि त्यांनी सांगितलं की हा काहीही मागणार नाहीये आणि तरी सुद्धा मागण्यासाठी सांगितलं. आणि ब्रह्मदेव हरी समस्त देव आम्ही सर्वजण मी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि जर काय मागायचं असेल तर लगेच तुम्ही मागा. त्यावेळी ते म्हणू लागले, केवळ जलाशये तीर्थ होत नाहीत, चेतनारहित देवी देवतांचे पुतळेही वास्तविक अर्चा विग्रह होत नाहीत. बाह्य दृष्टीने नद्या आणि देवतांचे सार समजणे कठीण असल्यामुळे प्रदीर्घ काळानंतर उपासकास पवित्र करतात, परंतु तुमच्यासारखे भक्त केवळ दर्शनानेही मनुष्यास पवित्र करतात. कोण म्हणतंय? शिवजी मार्कंडेय ऋषींची स्तुती करत आहेत. म्हणजे बघा, जलाशय सुद्धा पवित्र होत नाहीत किंवा मूर्तीमध्ये देखील भगवंत प्रकट होत नाहीत जोपर्यंत त्यांच्यावरती कोणती विधी किंवा पुरश्चर्या प्राण प्रतिष्ठा होत नाही. पण तुमच्यासारख्या महान भक्तांचं फक्त दर्शन झाल्यावरच मनुष्य पवित्र होऊ शकतो. गंगार परश होईले पापे दुरे जार. गंगाचा स्पर्श झाल्यानंतर पवित्र होऊ शकतो व्यक्ती. आणि फक्त हे वैष्णव
तुमच्या फक्त दर्शनानेच आम्ही पवित्र होऊ शकतो. का? कारण गोविंद विश्राम तुमच्या हृदयामध्ये सदैव गोविंद राहत आहेत. आणि म्हणून युधिष्ठिर महाराज विदुरांना म्हणाले, तीर्थी कुर्वंती तीर्थाने. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी भ्रमण करता त्या ठिकाणी सर्वत्र तीर्थस्थल बनून जातं तुमच्या फक्त पादस्पर्शाने. पादस्पर्शामुळे तुम्ही पवित्र पवित्र करून देता भूमी. आणि अशा भक्तांची स्तुती शिवजी स्वतः करत आहेत. आणि अशी त्यांची चर्चा चालली. आणि चर्चा झाल्यानंतर सरते शेवटी त्याने एक इच्छा व्यक्त केली. मार्कंडेय ऋषींनी म्हटली, माझी एकच इच्छा आहे. कोणती इच्छा? आता मार्कंडेय जे सर्वात महान भक्त आहेत ते आपली इच्छा व्यक्त करू लागलेले आहेत. आणि आपण जेव्हा शनिवारी मार्कंडेय रथोत्सव मध्ये जाणार त्यावेळी आपण काय इच्छा व्यक्त करणार हे मार्कंडेय ऋषी स्वतः सांगत आहेत. वरमेकं वृणेथापि पूर्णात् कामाभिवर्षणात् भगवत्य अच्युतां भक्तिं तत्परेषु तथा त्वयि. तुम्ही परिपूर्ण आणि मनोरथीचा पाऊस पाडणारे असल्यामुळे मी तुमच्याकडून एका वरदानाची मात्र अपेक्षा करत आहे. एकच वरदान. कोणतं वरदान? ध्यानपूर्वक ऐका. माझी अशी इच्छा आहे की मला पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आणि तुमच्या समान ज्यांच्या एकनिष्ठ भक्तांप्रती अखंड भक्तिभाव प्राप्त व्हावा. फक्त भगवंतांचा नाही, भगवंत आणि भगवंतांचे तुमच्या समान एकनिष्ठ भक्त. एकनिष्ठ या शब्दाचा अर्थ आहे ज्यांनी एकाचीच शरण ग्रहण केलेली आहे. जसं एका पतीची जी पत्नी बनते तिला पतिव्रता नारी म्हटलेलं आहे. आणि जी पत्नी अन्य पुरुषांसोबत आपले संबंध ठेवते तिला व्यभिचारिणी किंवा वेश्या म्हटलेले आहे. ती एकनिष्ठ नाहीये. म्हणून सीता, त्यानंतर रावणाची पत्नी मंदोदरी या पतिव्रता नारींचे एक श्रेष्ठ उदाहरण आहे. कितीही जरी कष्ट झाले त्यांनी आपल्या पतीची भक्ती किंवा पतीचा आदेश कधीही सोडला नाही. आता शिवजींचे भक्त सुद्धा होते. आता शिवजी ज्यांना आशीर्वाद देतात ते वेगळे आणि ज्यांच्या सोबत प्रेम करतात ते वेगळे. आशीर्वाद आणि वरदान तर शिवजींनी रावणाला पण दिलं. हिरण्यकश्यपूला सुद्धा ब्रह्माजींनी वरदान दिलं. शंखचूड नामक जो असुर होता त्याला सुद्धा शिवजींनी वरदान दिलं. आणि शंखचूडला तर आशीर्वाद त्यांनी म्हटलं, वरदान द्या म्हटलं. कोणता वरदान? ज्यांच्या डोक्यावर मस्तकावर मी हात ठेवेन त्याचा भस्म व्हायला पाहिजे. शिवजीने तर वरदान दिलं, आपण विचार नाही केला पुढे मागे त्याचे काय कष्ट परिणाम होतील. आणि भस्मासूर चालला प्रत्येकाच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी तयारीनं. आणि तर भगवंत म्हटले, आता जर ह्याने आपला हाहाकार चालू केला तर कष्ट होईल फार समाजामध्ये. भगवंत एका बालकाच्या ब्राह्मणाच्या रूपात आले. म्हटले, अरे कुठं चालला? म्हटले, मला आशीर्वाद प्राप्त झाला. कोणता? म्हणजे डोक्यावर हात ठेवल्यावर तो व्यक्ती भस्म होणार. म्हटले, ते विष्णूने सांगितलंय, नारायणे दिला आशीर्वाद, सॉरी शिवजीने आशीर्वाद दिला, पण तू टेस्ट करून बघितला का? टेस्टिंग झाले का? जसं लॅबोरेटरीमध्ये कोणताही पदार्थ तयार झाल्यानंतर पहिला उंदरांना खायला घालतात. उंदीरनं जर नाही मेला तर मग हळूहळू पुढच्यांना. तर म्हणजे टेस्टिंग झाले का? टेस्टेड ओके लिहिलेलं असतं बघा, टेस्टेड आणि ओके. म्हटले टेस्ट झाली का? म्हटले नाही. म्हटले करून बघ. म्हटले डोक्यावर हात ठेवून तर बघ. आणि त्याने ऐकलं आणि डोक्यावरती हात ठेवला आणि भस्म झाला स्वतः, त्याचंच डोकं फुटून गेलं. तर असे हे दयाळू शिवजी आहेत. वा त्यांचे जे भक्त राहिले त्यांना त्यांनी वरदान दिला. रावण हा शंखचूड, पण ज्यांच्यावर त्यांचं प्रेम आहे त्या प्रेमाच्या अधीन झालेले असल्यामुळे शिवजींच्या वरती ज्यांचं प्रेम आहे किंवा शिवजी ज्यांच्यावर प्रेम करतात अशा भक्तांचा संवाद आहे. याच्यामध्ये व्यापार नाही आहे. मी तपस्या केली मला हे द्या, मी तुम्हाला 5 नारळ दिले,
मला परीक्षेत पास होऊ द्या, 1 किलो पेढे आणून देतो, मला 98% मार्क द्या, मी चांगली चंपा अगरबत्ती लावतो, मेरा सेटिंग करा दो, मैं अगरबत्ती लगाऊंगा भगवान, मेरी सेटिंग करा दो ना. तर या ठिकाणी जे भगवंतांचं प्रेम असल्यामुळेच मार्कंडेय ऋषी एकच आशीर्वाद मागत आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आणि तुमच्या समान त्यांच्या एकनिष्ठ भक्तांप्रती अखंड भक्तिभाव मला प्राप्त व्हावा. कामो महर्षे सर्वोथम भक्तिमांस्त्वं अधोक्षजे आकल्पान्त यशः पुण्यमजरामरता यथा. हे महर्षी, आता शिवजी म्हणू लागलेले आहेत, तुम्ही भगवान अधोक्षजांचे भक्त असल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि कल्प समाप्तीपर्यंत तुमची कीर्ती सर्वत्र पसरून तुम्हाला जरा आणि मृत्यूचा अनुभव येणार नाही. आणि कल्पांतापर्यंत, कल्प म्हणजे ब्रह्माजींचा संपूर्ण दिवस संपेपर्यंत तुमची ख्याती आणि प्रसिद्धी वाढत राहील. आणि तेच मार्कंडेय ऋषी आहेत. आणि त्या दिवशीच जे शाली म्हणजे तेलुगू भाषेमध्ये स्पायडरला म्हणतात, स्पायडर जो मराठीत म्हणतात कोळी, कोळी जो आहे स्पायडर, त्याला शाली म्हटलं जातं. आणि त्याच दिवशी धागा जो बनण्याची सुरुवात झाली. म्हणून आपण जर रथावर पाहिलं असेल तिथे एक व्यक्तीला देखील बसवलं जातं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत धागा बनवणं पूर्ण व्हावं लागतं. तर असे उत्सव, मी तर आता जन्माष्टमीची कथा सांगणार होतो, पण आपण कथा ऐकणारच आहोत. पण म्हणून आपण सर्वजण मार्कंडेय भगवंतांजवळ किंवा मार्कंडेय ऋषींजवळ कोणती प्रार्थना करावी हे आपण ऐकलं असेल. कोणती भक्ती? पुरुषोत्तम भगवंतांची भक्ती आणि त्यांच्या समान त्यांची एकनिष्ठ भक्ती करणारे भक्त जे आहेत त्यांच्या चरणी आमची भक्ती प्राप्त व्हावी, अखंड भक्ती. ज्यावेळी दामोदर लीला झाली आणि नलकुबेर आणि मणिग्रीव दोघं प्रकट झाले आणि भगवंतांची त्यांनी स्तुती केली, आणि त्या स्तुतीमध्ये सगळ्यात महत्वाची स्तुती त्यांची होती वाणी गुणानुकथने. जे ते प्रार्थना करू लागले की भगवंता आम्हाला एकच आशीर्वाद द्या, जेव्हाही आम्ही डोळे उघडू तेव्हा तुमच्या भक्तांचं दर्शन होऊ दे, जेव्हाही आम्ही आमच्या वाणीचा उपयोग करू तुमच्या आणि भक्तांच्या स्तुती आम्ही करू, आणि जेव्हाही आम्ही काही कार्य करू नारद मुनींसारख्या महान भक्तांची आमच्याकडून सेवा घडू दे. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. भगवंतांच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली आणि ते प्रार्थना करून ते दोघंही नलकुवर आणि मणिग्रीव दोघंही अदृश्य झाले आणि पुन्हा स्वर्गामध्ये परतून गेले. तर प्रत्येक वेळी ज्या ज्या भक्तांनी प्रार्थना केलेली आहे, फक्त भगवंतांसाठी नाही, भक्तांसाठी. प्रल्हाद महाराजांनी देखील काय प्रार्थना केली? सगळ्यात पहिली प्रार्थना की हिरण्यकश्यपूने कधी तुमचा स्वीकार केला नाही त्याला तुमच्या चरणांमध्ये आश्रय द्या. दुसरी, कधी माझ्या हृदयामध्ये कामवासना जागृत होऊ नये. आणि तिसरी, नारद मुनींसारख्या सदैव भक्तांचा मला आश्रय प्रदान आणि प्राप्त होऊ द्या. बस एवढीच प्रार्थना. मग ध्रुव महाराज असो, प्रल्हाद महाराज असो, पृथु महाराज असो, भीष्मदेव असो, कुंती महाराणी असो, सर्वांच्या प्रार्थनेमध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आहे ती म्हणजे भक्तांची सेवा आणि भक्तांचा आश्रय. आणि अशा श्रील प्रभुपादांसारख्या महान भक्तांचा आश्रय आपल्याला प्राप्त झाला आणि म्हणून आज आपण इथं बसलेलो आहोत. नाहीतर आराम 10 पर्यंत झोपलो असतो, 11 पर्यंत. हॉलिडे आहे झोपायसाठी, 16 तास झोपायसाठी, 12 वेळा खायसाठी. एका भक्ताने विचारलं, प्रभूजी तुमचं कशी होती दिनचर्या? म्हणलं प्रभूजी मस्त, 16 तास झोपत होतो, 12 वेळा खात होतो. किती आनंदाचं जीवन चाललेलं. कुंभकर्णाच्या पलीकडे. आणि तो कुंभकर्ण 6 महिने झोपत होता. 12 तास झोपला तर 6 महिने येते, तर 16 तास त्याच्या पुढचे आहेत. कुंभकर्णाच्या पलीकडे आपण पदवी धारण केलेली आहे.
तर पुन्हा एकदा सर्व भक्तांचं धन्यवाद. आणि आज लवकर आपण आलात, चक्क अर्धा तास लवकर, 30 मिनिटं आपण झोप त्याग करून आपण एकत्रित झालात. आणि हा उत्सव जसं मी सांगितलं आजपासूनच उत्सवाची सुरुवात झालेली आहे. आणि उत्सव जेव्हा प्रारंभ होतो तो उत्सव मंदिर मार्जनार्धव, मंदिर आणि हृदयाचं मार्जन करण्यापासून प्रारंभ होतो. घरी असते की नाही, घर जसं श्रावण चालू होणार होता अमावस्येच्या नंतर खाऊन पिऊन झालं, घरामध्ये गोमूत्र मारून शिंपडून सगळी स्वच्छता चालू झाली. आता दसरा येणार, दसऱ्याची घटस्थापनेच्या अमावस्येच्या अगोदर का लेट झाला प्रभूजी? घरी सेवा होती. काय सेवा? अंथरूण धुवायचं होतं, साफसफाई, दसरा आहे. तर आता मंदिर जेव्हा उत्सव भगवंत प्रकट होणार आहेत आणि राधा दामोदर आपल्या शहरामध्ये भक्तांना दर्शन देण्यासाठी जेव्हा बाहेर जातील मंदिरातून, वर्षातून 1-2 वेळा जातात भगवंत बाहेर, तर स्वतः तेव्हा जे बाहेर जातील तेव्हा त्यांनी आपला प्रांगण जे आहे ते प्रांगण, त्यांचं मंदिर, त्यांचं भक्त, त्यांचे भक्तांचे हृदय किती स्वच्छ आहेत, ती स्वच्छतेची सुरुवात आजपासून. मंगळवारी पवित्रोपान एकादशी, झोलन यात्रा 9 तारखेपर्यंत. 9 तारखेला बलराम पौर्णिमा आहे, पण मार्कंडेय ऋषींसारख्या महान भक्तांची लीला त्या दिवशी झाली म्हणून आपण बलराम जयंती 10 तारखेला करणार आहोत. तर ज्यावेळी जेही भक्त जातील मार्कंडेय रथोत्सवामध्ये, सर्वांना विनंती आहे, भागवताचा 12 स्कंद म्हणजे 12वा अध्याय, 12वा स्कंद अध्याय क्रमांक 10, शिव पार्वती कृत मार्कंडेय स्तुती आणि श्लोक संख्या आहे 34. 12-10-34 12.10.35 हा श्लोक पाठ करा. 8 दिवस आहेत शनिवारपर्यंत. वरमेकं वृणेथापि पूर्णात् कामाभिवर्षणात् भगवत अच्युतां भक्ति तत्परेषु तथा त्वयि. बस एकच भक्ती, अखंड आणि एकनिष्ठ भक्ती भगवंतांच्या चरणी आणि त्यांच्या महान भक्तांच्या चरणी. आणि 10 तारखेपासून जो भागवत कथा प्रारंभ होणार आहे, सकाळी 8 वाजता 10 तारखेला आपण बालाजी मंदिर जवळ पोहोचणार आहोत. दाजीपेठ येथे लक्ष्मीनारायण बालाजी मंदिर. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. मी 2 कारणासाठी म्हटलं, कारण का बालाजी मंदिर पासून शोभायात्रा पण आहे आणि जे योग निद्रेमध्ये होते त्यांना जागवण्यासाठी. प्रवचन संपलेलं आहे, प्रसादसाठी तयार व्हा. तर काही सूचना आहेत. उत्सवाच्या दरम्यानी किंवा उत्सवाच्या वेळी आपण 5 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये आपण सूचना ऐकून ठीक 9 वाजता आपण मंदिर मार्जन करणार आहोत. कमीत कमी 1 तास प्रत्येकाने जितकं शक्य असेल तितकं. आणि जर गाव करी तो राव काय करी असं म्हटलेलं आहे. आणि सर्वांनी जर एकत्रित येऊन एकनिष्ठ जर आपण सेवा प्रारंभ केली तर लवकर होऊ शकते. आणि त्यानंतर सर्वांसाठी प्रसाद आहे. तर प्रसाद जोपर्यंत महाक्लिनिंग होणार नाही तोपर्यंत प्रसाद चालू होणार नाही, याची नोंद घ्या. काळजी नाही, नोंद घेणं आवश्यक आहे. त्या प्रसादमच्या लाईनमध्ये उभारून काही प्राप्त होणार नाही. त्यापेक्षा आपण मंदिर मार्जन करू शकतो. सगळ्यात पहिली सूचना जी आहे, आपली परंपरा, आपली संस्कृती टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. त्यामुळे नारद पंचरात्र आणि भागवत विधीमध्ये जे नियम दिलेले आहेत त्या नियमानुसारच सर्व कार्यक्रम आणि अनुष्ठान आयोजित केले जातील. वेळ, काळ आणि परिस्थितीनुसार कार्यक्रमामध्ये बदल घडू शकतो. असं सांगितलं, असं झालंच नाही, का झालं नाही आणि पुढच्या वेळेपासून येणार नाही, काही चालणार नाही. वेळ, काळ आणि परिस्थितीनुसार. जे अभिषेक करणारे आहेत, ज्यांनी अभिषेकसाठी कलेक्शन केलेलं आहे किंवा आपण जे अभिषेक करते यजमान आहात, सर्वांनी सांगा पावती आणणं आवश्यक आहे. पावती नसेल तर अभिषेकसाठी अनुमती देण्यात येणार नाही.
माझं नाव आहे, माझा नंबर आहे, माझी ओळख आहे. कुणाचीही ओळख भगवंतांच्या दरवाजात चालत नाही. ना घोडा है ना हाथी है, उधर किसी का कुछ नहीं चलता है. तर पावती अवश्य आणायसाठी सांगणे, कारण कार्ड नाही आहे आपल्याजवळ. मागच्या वेळी काय झालं, कार्ड पण होतं, पावती पण होती, 2-2 वेळा, एकदा कार्डने एकदा पावतीनं. ध्यानपूर्वक ऐका सगळ्या सूचना, आणि सर्वां भक्तांसाठी आहेत. त्यानंतर जे प्रसाद सर्विंगची ज्यांची सेवा असेल, प्रसादामध्ये गोडवा असतो, स्वीट आयटम असतात, गुलाबजामुन, लापसी, शिरा, पण प्रसाद सर्विंग करणाऱ्यांच्या भाषेमध्ये गोडवा असणं फार महत्त्वाचं आहे. प्रसादामध्ये गोडवा कमी, पण भाषेमध्ये गोडवा असेल तर पोट भरतं. आणि इथं येणारा प्रत्येक व्यक्ती फक्त खाण्यासाठी नाही, राधा राणींच्या कृपेमुळे, भगवंतांच्या आशीर्वादामुळे तो येतो मंदिरात. त्यामुळे तो भगवंतांचा गेस्ट आहे, आपल्या घरचा कार्यक्रम नाही. दामोदरांच्या जन्माष्टमीमध्ये आलेला दामोदरांचा अतिथी आहे. त्यामुळे थोडं प्रेमानं त्यांच्याशी आपण वागणूक असणं आवश्यक आहे. कोणत्या विभागामध्ये जर काही सूचना असतील तर त्या विभागामध्ये जाऊन डायरेक्ट इन्स्ट्रक्शन देण्यापेक्षा त्या विभाग प्रमुखांना आपण जर सांगितलं तर ती सेवा व्यवस्थित होऊ शकते. आणि कुणाबद्दलही जर काही सांगायचं असेल किंवा काही सूचना असतील तर मंदिरचे अधिकारी किंवा जे वरिष्ठ भक्त आहेत त्यांना आपण सूचना द्या, ज्यामुळे ऑन ग्राउंड वादविवाद उत्पन्न होणार नाहीत. 18 आणि 18पेक्षा जी लहान मुलं आहेत त्यांची काळजी त्यांच्या आई वडिलांची देखील आहे. जितकी मंदिरची आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या आई वडिलांची आहे आणि पालकांची आहे. गर्दीमध्ये प्रांगण मोठा आहे, परिसर मोठा आहे, काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे, मागे गोशाळा, इतर ड्रेनेजची पाईपलाईन. तर आपापल्या लहान मुलांना आपल्या सोबत ठेवणं आवश्यक आहे. कायम जोपर्यंत आपण मंदिरात येतो तेव्हापासून मंदिरच्या बाहेर घरी जाण्यापर्यंत. लहान मुलांना आपण सोडून देतो, आपण प्रवचनात बसतो, कीर्तनात बसतो, चांगली गोष्ट आहे, पण त्यांची काळजी घेणारे सुद्धा आपणच आहोत. काहीतरी वाईट घटना घडणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि जे घरचे वादविवाद आहेत, घरचे जे वादविवाद आहेत ते मंदिरामध्ये, उत्सवामध्ये कृपया आणू नयेत. बसून घ्या. आणि त्यानंतर सर्व सेवा व्यवस्थित होतील याची काळजी घेणं आवश्यक आहे. जन्माष्टमी दिवशी सगळ्यात महत्त्वाची जी सूचना आहे, विशेष करून महिला मंडळ, स्त्रिया, माताजी, महिला मंडळ जे आहे, भगवंत राधा दामोदर 365 दिवस इथंच आहेत, कुठेही जाणारे नाही. दर्शनासाठी आपलेच भक्त गर्दी करतात मंदिरात रात्री 12 वाजता. त्या दिवशी भगवंतांच्या दिव्य विग्रहातून काहीतरी दिव्य तेज प्राप्त होणार आहे. जसं गांधारी जी धृतराष्ट्राची पत्नी होती आणि जेव्हा तिला कळालं की माझे पती आंधळे आहेत, तिने पतीचा फोटो वगैरे बघितला नव्हता. ही वैदिक पद्धती आहे. आजकाल फोटो बघून भेटून सगळी चर्चा झाल्यानंतर नाही. जेव्हा घरच्यांनी ठरवला विवाह गांधारीचा, गांधार कन्या गांधारी, त्याच दिवशी तिने आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधली की माझ्या पतीला वाटू नये मी आंधळा आहे आणि माझी पतीला डोळे आहेत, त्याला असं कमी लेखू नये म्हणून तिने पट्टी बांधली. आणि ती पतिव्रता नारी, तिची शक्ती इतकी वाढली की तिने सांगितलं दुर्योधनला, म्हटले मध्यरात्रीच्या वेळी तू ये पूर्णपणे विवस्त्र अवस्थेमध्ये, नग्न अवस्थेमध्ये, आणि त्या दिवशी मी माझी पट्टी बांधलेली खोलेन आणि माझी जितकी तपस्या आहे, पतिव्रता जी शक्ती प्राप्त केलेली आहे ती मी तुला बहाल करेन, तुला देईन. पण भगवंतांना माहित होतं हे जर झालं तर दुर्योधनाला कोणी मारू शकणार नाही. त्यामुळे भगवंत उठले, रात्री गेले, म्हटले अरे का नागडा लाज बी की नाही तुला. म्हटले आई बोलवली मान्य आहे, पण इतका मोठा राजा आहे, लहान बाळ थोडी आहे. म्हटले कमीत कमी मांडीपर्यंत तरी झाकून घे शरीर. आणि मग त्याने केळीची पानं आणि जे वल्क तिथं सापडले लावले. आला, गांधारीनं पट्टी उघडली, शक्ती त्याला प्राप्त झाली. पण ज्या ठिकाणी झाकलेलं होतं शरीर ते मात्र शक्तिहीन राहिलं.
आणि म्हणून भगवंतानी भीमाला सांगितलं, इथं मार, गदा कुठं मार, मांडीवरती मार. तर अशी काही शक्ती वगैरे प्राप्त होणार नाहीये. 12 वाजता भगवंतांनी डोळे उघडले, दर्शन उघडलं आणि अशी शक्ती लगेच वैकुंठ विमान आलं आणि आपण जाणार आहे. आणि क्वचित आलं तर आपण जाणार नाही. क्वचित जर आलं जरी म्हणा, नाही रे आता नाही, भगवंता नंतर नंतर पुढच्या वर्षी अजून कामं पेंडिंग आहेत, नावावर करायची आहे, जागा दागिने अजून ठेवलेले आहेत. तर भक्तांना हात जोडून विनंती आहे, जे दर्शनार्थी बाहेरचे येतील त्यांना आपण संधी द्या पहिला, आणि मग आपण दर्शन करू. तर त्यासाठी दोन्ही ठिकाणी आरती होईल रात्री 12 वाजता. सर्व भक्त, हरे कृष्ण भक्त समाज सर्वजण हॉलमध्ये थांबतील रात्री 12 वाजता, इन्क्लुडिंग IYF, IGF, कॉंग्रिगेशन, लेडीज सत्संग, तुम्ही नाव घ्या. सर्व भक्त समुदाय, राधा दामोदर भक्त समाज हॉलमध्ये थांबेल आणि त्या ठिकाणी राधा दामोदर छोटे उत्सव विग्रह त्यांची आरती होईल. उत्सव ज्यांचा आहे त्यांची आरती तिथं, आणि इथून फक्त दर्शनाच्या रांगा चालू राहतील. याची नोंद अवश्य घेणे आहे. ज्या ज्या सेवा आहेत त्या सेवा शांततेनं आणि पूर्ण करणं आवश्यक आहे. वाइंडअप महत्वाचं. प्रसाद सर्विंग केला, बकेट तिथंच ठेवला म्हणून निघून गेले. कुकिंग केलं, भांडी ठेवली, निघून झालं की सेवा. ती जेव्हा पूर्ण होते ती पूर्णत्व प्राप्त करणं आवश्यक आहे. आणि जे जे सेक्युरिटीचे किंवा जे आपण नियम लावणार आहोत, लाईन वगैरे, तर त्याला सर्वांना थोडंसं सहकार्य करणं आवश्यक आहे. मी सिनियर भक्त आहे, तुला माहित नाही मी ब्राह्मण आहे, तू तर आता आला, मी 30 वर्षापासून आहे, मी 40 वर्षापासून आहे. थोडी सिनियरिटी आपल्याकडे ठेवणं आवश्यक आहे. आणि सिक्युरिटी गार्ड जे नवीन असतील त्यांना आपण सहकार्य करणं आवश्यक आहे. आणि जे जे ज्या ज्या ठिकाणी ठरवलेलं आहे त्याच ठिकाणी, हा फक्त आता नाही आज ठरवलंय, गेल्या 2 महिन्यापासून व्यवस्थापकीय सदस्य, TMCचे सदस्य, RDSचे सदस्य सर्वांनी मिळून जे नियम ठरवलेले आहेत त्याचं पालन, आपण नियम ठरवलेले आहेत तर आपण पालन करणं आवश्यक आहे. प्रसादाच्या वेळी, दर्शनाच्या वेळी आणि अर्चन जे सगळ्यांना सांगितलं जाईल, तर सर्व नियमांचं पालन अवश्य करणे आहे. वेळेवरती येणं, मला माताजी सांगत होती, कथा वेळेवर चालू करा. कथा आपण वेळेवर चालू करू, पण कथेचा नियम आहे वक्ता येण्या अगोदर श्रोत्यांनी येणं आवश्यक आहे. तर फक्त 5 दिवस वर्किंग किती आहे? 4 दिवस, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, 4 दिवस वर्किंग आहे. संडे पुढचा तर सुट्टीच आहे. त्याच दिवशी आपण बलराम जयंती भागवत कथेचा सुरुवातीचा दिवस आहे. आणि प्रयत्न आहे त्या दिवशी सर्वांनी राधा दामोदरांच्या चरणी प्रार्थना करा. प्रयत्न आहे बलराम जयंती रविवारी जी आपण साजरी करणार आहोत, भागवत कथेचा पहिला दिवस आहे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचं आगमन होण्याची शक्यता आहे. तर महाराजांना आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांच्या पदस्पर्शानं, त्यांच्या आशीर्वादानं जन्माष्टमीचा उत्सव आपण प्रारंभ करू. तर आपण वेळेवर येणं आवश्यक आहे. कथाकार तयार असतात, गुरु महाराज तयार असतात, महाराज थोडा थांबा, अजून भक्त आले, तयारी झाली नाही, सांगावं लागतं. तर आपण वेळेवर या. पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता, म्हणजे 8 वाजता सर्वांनी येणं आहे. कुठं? राजेपेठ बालाजी मंदिर. तिथून संपूर्ण शहरात प्रदक्षिणा होऊन पुन्हा तिथंच शोभायात्रा संपन्न होईल आणि सर्वांसाठी प्रसाद त्याच ठिकाणी असेल. पुढच्या रविवारी मंदिरात यायचं नाही, सकाळी कुठे यायचं? डायरेक्ट बालाजी मंदिर. आणि संध्याकाळी ठीक 4:30च्या आत, म्हणजे 4 ते 4:30 या वेळेमध्ये मंदिरात आपण या. जे कथेचे यजमान आहेत ते संकल्प होईल त्यांच्याद्वारे 4:30 ते 5, 5 ते 6 या वेळेमध्ये कृष्ण बलरामांचा अभिषेक होईल. 6 ते 7 परमपूज्य लोकनाथ स्वामींचं प्रवचन आणि 7 नंतर भागवत कथा प्रारंभ होईल. 8:30ला महाप्रसाद असेल. दररोज महाप्रसाद आहे, त्यामुळे महिलांना एक सुट्टी 7 दिवस घरी जाऊन रोजी कुकिंग करायचं आहे.
असं नाहीये, इथं सर्वांसाठी प्रसाद आहे. पतिदेवांना सुद्धा मंदिरात बोलवा प्रसादसाठी, 7 दिवस कथा ऐकायला. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, घरी जे विग्रह आहे त्यांचं काय? आपण त्यांना सकाळी आणि येण्या अगोदर भोग लावू शकता. म्हणजे मुख्य मूल विग्रहांची सेवा असते त्यावेळी जे विस्तारित विग्रह आहेत, येते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं, अंश आणि कला जे छोटे विग्रह आहेत घरी त्यांना आपण विश्रांती देऊ शकतो. तर तो नियम थोडा आपण शिथिल करून भगवंतांची सेवा दररोज संध्याकाळी ठीक 5 वाजता कीर्तन प्रारंभ होईल आणि 5:30 ला कथा प्रारंभ होईल. तर सर्वांनी वेळेवरती जर आलं तर वेळेवरती कथा, अधिक कथा श्रवण होईल, अधिक विषय आपल्याला ऐकण्याची संधी मिळेल. तर जे जे येऊ शकतात त्यांना नम्र विनंती आहे, कृपया वेळेवरती या, वेळेवरती जाण्याची संधी प्राप्त होईल. ज्या मंदिरांचा प्रश्न असतो रोजी संध्या रिक्षा भेटत नाही, तर मंदिरातर्फे फ्री नाही पण व्यवस्था केलेली आहे. 5 ते 6 रिक्षा उभ्या असतील बाहेर आपल्या हॉल समोर आणि त्यांचे नंबर देखील नोटीस बोर्डवर लावले जातील. कथा झाल्यानंतर तुम्हाला रिक्षा पाहिजे असेल तर त्या नंबरवरती आपण कॉल करून रिक्षा प्राप्त करू शकता. फ्री नाहीये, आपल्याला लक्ष्मी द्यायची आहे रिक्षाची. नंतर 15 तारखेला जो दिवस आहे शुक्रवार, त्या दिवशी बाहेरची जन्माष्टमी देखील आहे. म्हणजे भौतिक जगामध्ये संपूर्ण विश्व जन्माष्टमी साजरी करणार आहे. त्या दिवशी गव्हर्नमेंट हॉलिडे देखील आहे. कोणता दिवस आहे? 15 ऑगस्ट. काय त्या दिवशी? स्वातंत्र्य. 15 ऑगस्ट आहे माहिती, पण काय स्वातंत्र्य नाही. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्रता दिवस प्राप्त झाला म्हणून स्वातंत्र्य दिवस गव्हर्नमेंट हॉलिडे. आणि त्या दिवशी तुलसी अर्चना आहे. सर्वांनी लक्षात ठेवा आणि नोंद करा. 16 तारखेला सकाळी आले तर नाहीये तुलसी अर्चना. रोज आम्हाला माहितच नव्हतं, 10 वेळा सांगितलेलं आहे. 15 तारखेला सकाळी 8 वाजता तुलसी अर्चन आणि संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून कथा, कीर्तन, संस्कृती कार्यक्रम. त्याला जन्माष्टमी पूर्व संध्या म्हटलं जातं, जन्माष्टमीची संध्या. त्यामुळे संस्कृती कार्यक्रम वगैरे आहेत. आदिवास ज्याला आपण म्हणतो. 16 तारखेला सकाळी जे यजमान आहेत ज्याने 11,000 किंवा अधिक धनराशी दिलेली आहे, भागवत कथा पूर्णाहुती जन्माष्टमी यज्ञ होते. आणि जन्माष्टमी आणि हे यज्ञ, तुलसी अर्चन, भक्ती वेदांत गुरुकुल पंढरपूरचे जे प्राचार्य आहेत जगन्नाथ कृपा प्रभू, वैदिक पद्धतीनं सर्व होतील कार्यक्रम. तर वेळेवरती आपण त्यामध्ये भाग घेऊ शकतो. आणि संध्याकाळी ठीक 5 वाजता जे यजमानांद्वारे अभिषेक आहेत ते प्रारंभ होतील. 9 पर्यंत अभिषेक चालेल. तर त्याच वेळेत जर ते आले तर त्यांना अभिषेक भेटेल. त्यानंतर राधा दामोदर अभिषेक, कथा आणि भगवंतांची महाआरती. ज्यांनी ज्यांनी कलेक्शन करत आहेत त्यांना विनंती आहे की 27 तारखेपर्यंत म्हणजे जन्माष्टमीचा जो 17 नंतरचा जो रविवार आहे, किती तारीख आहे? 17 नंतरचा रविवार 24 तारखेपर्यंत सर्वांनी आपापले रिसीट बुक, राहिलेले कलश घेऊन जाणं अनिवार्य आहे. एक महिना आपण वाट पाहू शकणार नाही, कारण का प्रसादची पण क्वांटिटी किती दिवस तो पण महत्वाचा आहे. तर प्रसाद खराब होण्या अगोदर 24 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी आपले रिसीट बुक, जितकं धनराशी एकत्रित झालेली असेल ती देऊन आपले कलश प्राप्त करू शकता. कारण 31 तारखेला राधाष्टमी आहे, त्या दिवशी आपण उत्सव साजरा करणार आहोत आणि भगवंतांना त्यांच्या जन्माष्टमीचा हिशोब आपण अर्पण करणार आहोत. महिना समाप्त, फेस्टिवल समाप्त आणि फक्त राधाष्टमीचा उत्सव तोही रविवारी. श्रीमती राधा राणी की जय. 16 तारखेला जे भक्त मंगल आरतीला येतील त्यांना प्रसाद कुपन भेट दिला जाईल. भेट, प्रसादाचा भेट. त्या भक्तांचा प्रश्न, आम्ही उपवास करतो, आम्हाला लवकर प्रसाद भेटत नाही, लेट लाईन मध्ये उभा राहावं लागतं. मंगल आरतीमध्ये जे येतील 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये सकाळी भेट देण्यात येईल. त्याचा अर्थ आपण भक्त आहात, उपवास करणारे आहात, तुम्हाला भेट देण्यात येईल आणि त्यांची प्रसादाची लाईन
वेगळी ठेवण्यात येईल वेळ धावकांसाठी 2 दिवसासाठी 16 रात्री आणि 17 तारखेला दुपारी त्या वेळेनुसार असतात. जे डोनर आहेत त्या ठिकाणी फक्त खरोखर डोनरांना प्रसाद देण्याची संधी द्या. आपण 1 दिवस रांगेत घेऊ शकतो. त्यांना डोनर करण्यासाठी आपण जास्त असतो. ही माझी मावशी, माझी आत्या, ही माझी चिंदी, बरोबर सगळे आपण त्यांना गेलो तिथंच गेले ते डोनर विचारे सगळे थांबलेले असतात रांगेत. त्यामुळे त्यांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. आणि जे सेवेकरी आहेत त्यांना बॅच देण्यात येईल. बॅच पूर्ण वेळ त्यांनी आपल्या गळ्यात ठेवणं आवश्यक आहे, ज्यामुळे सेक्युरिटीला कळेल हे सेवेकरी आहेत, त्यांना सर्व ठिकाणी सोडण्यात येईल. संध्याकाळी 4 पर्यंत 16 तारखेला शनिवार संध्याकाळी 4 पर्यंत आपले जे मंदिरचं पार्किंग आहे समोर त्या ठिकाणी गाडी लावण्याची परवानगी आहे. जर आपण संध्याकाळी 4च्या आलात तर आपली गाडी आत. 4:30 वाजता मेन गेट बंद होईल. कुणाचीही गाडी मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश नाही. आणि ज्यांनी आत लावलेली आहे पुन्हा आत बाहेर नाही. एकदा बाहेर गेली की पुन्हा गाडी आत नाही. म्हणजे सर्वांनी जे पोलीस चौकी आहे कोपऱ्यावरती जिथे आपण टर्न घेतो त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी गाड्या लावण्याने चालत नाही. त्याला काही महत्वपूर्ण सूचना आहेत. तर सर्वांनी आशा आहे आपण भक्त आहोत, भक्ताप्रमाणे शिष्य आहोत. आणि शिष्य म्हणजे शिष्यत्व, शिस्त. तर शिस्तीनं आपण सर्व नियम पालन करणारे आहोत. तर पुन्हा एकदा सर्व भक्तांचा धन्यवाद. आणि ज्यांनी अजूनही धनराशी दिलेली नसेल, आपल्या सेवा बुक केलेल्या नसतील, फक्त 8 दिवस आहे, जागे व्हा, सज्ज व्हा, उठा चला. कशासाठी? लढाईसाठी नाही, जन्माष्टमीच्या उत्सवासाठी. श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की जय. श्री श्री राधा दामोदर की जय. समवेत गौर भक्त वृंद की जय. निताई गौर